सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी जनतेचा पुढारी न्यूज। मायनी व परिसरातील शेतकऱ्यांच्या सातबारावरील वन विभाग शिक्के हटवण्याची मागणी, अन्यथा मोठे जन आंदोलन होईल। माजी आमदार डॉक्टर येळगावकरांचा पत्रकार परिषदेतून इशारा। वन विभागाविरोधात शेतकरी आक्रमक। राज्य शासनाच्या वन विभागाच्या वतीने एक परिपत्रक जारी करून राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर भोगवठादार सदरी वन विभाग राखीव असे शेरे मारले आहेत। दरम्यान मायनी व परिसरातील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर उतारावर असे शिक्के आहेत। वन विभागाच्या या निर्णयाविरोधात माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर तसेच मायनी व भागातील मोराळे, मराठा नगर व अन्य गावातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे। नजीकच्या काळात वन विभागाने हा अध्यादेश रद्द न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आला। या प्रसंगी भाजपाचे तालुका अध्यक्ष अनिल माळी, जिल्हा परिषद सदस्य धनंजय चव्हाण उपस्थित होते। यावेळी बोलताना डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांनी सांगितलं की मायनी भागातील काही शेतीवर वन विभाग तर काही हक्कात शेतकरी अशी नोंद सुरू झाली आहे। अशा प्रकाराने भागातील जमिनी खरेदी विक्री तसेच पीक कर्ज काढण्यात अडचण येणार आहे। दुसऱ्या बाजूला या भागातून ग्रीन कॉरिडॉर मार्ग जाणार आहे, त्यामुळे भागातील शेतकरी दोन्ही बाजूने उद्ध्वस्त होणार आहेत। याबाबत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे तसेच वनमंत्र्यांशी चर्चा करणार आहे। तसेच आगामी काळात होणाऱ्या अधिवेशनात काही आमदार मित्रांच्या माध्यमातून हा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला जाईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या विषयावर समाधानकारक तोडगा काढतील असा आपण विश्वास आहे, अन्यथा या विषयावर या प्रसंगी उग्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। यावेळी नामदेव शिंदे व इतर काही शेतकऱ्यांनी या प्रश्नासंदर्भात व्यथा मांडल्या। दरम्यान यावेळी वन विभागाच्या आडमोठ्या भूमिकेमुळे कातर खटाव, एनकुळ, अंबेरी घाट, पेडगाव, शेरीवाडी आदी इतर गावातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत चर्चा करून नाराजी व्यक्त करण्यात आली। पण रस्त्यासंदर्भात तो नवीन करताना अथवा दुरुस्त करताना संबंधित ठेकेदार व आम्ही सर्व लोक प्रतिनिधी एकत्रितपणे मार्ग काढून असे रस्ते परिपूर्ण करू असं ठाम आश्वासन जिल्हा परिषद सदस्य धनंजय चव्हाण यांनी दिलं। आजच्या प्रेस कॉन्फरन्सला भारतीय जनता पार्टीचे माजी तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण आहेत, माजी तालुका अध्यक्ष अनिल माळी आहेत आणि या ठिकाणी मोराळे, मायणी परिसर म्हणजे मायणी गटातल्या बऱ्याचशा गावातले काही शेतकरी इथं आलेले आहेत। विषय असा आहे की मध्यंतरी शासनाने वन विभागाने एक GR काढला आणि या GR मुळे अनेक शेतकरी उद्ध्वस्त व्हायच्या अवस्थेमध्ये आलेले आहेत, महाराष्ट्रातले सगळे। 23 एप्रिल 2026 ला हा GR काढला आहे। वनक्षेत्राच्या महसुली अभिलेख गाव नमुना 7/12 मधील भोगवटादार सदरी वनक्षेत्राच्या नोंदी घेण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम। म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी गेली 2-2 डोळ्या, 3-3 डोळ्या जी जमीन कसलेली आहे, ज्या जमिनीवर त्यांचे 7/12वर त्यांचे मालक सदरी नोंद आहे, ज्या शेतकऱ्यांनी अनेक वेळा बँकेची कर्ज काढून जमिनी लेवल केल्यात, बागायती केल्यात, विहिरी घेतल्यात, पाईपलाईन केल्यात, ड्रिप इरिगेशन केली, काहींनी तिथं घरं बांधलीत, अशा शेतकऱ्यांच्या 7/12वर गेल्या काही दिवसापासून वन विभागाचे शिक्के पडायला लागले आणि मालक सदरी असलेला शेतकरी हा आता इतर हक्कात गेलाय आणि मालक सदरी वन विभाग लागले, असे काही सातबारे माझ्या निदर्शनाला काही शेतकरी आणून दिले गेले आणि दिवसात धनंजय यांनाही काही शेतकरी त्या बाबतीत भेटले आणि अशा तऱ्हेनं या 7/12वर मालक सदरी आता जे शेतकरी अनेक वर्ष म्हणजे वडिलार्जित आजोबापासून शेती करतात त्यांची नावं आता उडवली गेली आणि तिथं वन विभाग लागले आणि हे इतर हक्कात। त्यामुळे हा फार मोठा अन्याय आहे। म्हणजे उद्या वन विभाग या जमिनी जर ताब्यात घेतल्या तर शेतकरी, अनेक शेतकरी हे भूमिहीन होणार आहेत। शिवाय आत्ता जे शेतकरी इथं आलेले आहेत मोराळे वगैरे या परिसरातले, या भागातून एक ग्रीन कॉरिडॉर जाणार आहे, तोही त्यांच्याच शेतातून जाणार आहे। म्हणजे एका बाजूनं वन विभागाची जमिनी ताब्यात घ्यायच्या,
दुसऱ्या बाजूनं ग्रीन कॉरिडॉरनी जमिनी ताब्यात घ्यायच्या आणि मग या भागातला शेतकरी हा पूर्ण उद्ध्वस्त होऊन देशोधडीला लागणार आहे. त्यामुळे हा अत्यंत ज्वलंत विषय संपूर्ण महाराष्ट्रात झालेला आहे. इतरांनी अजून का आवाज उठवला नाही मला आश्चर्य वाटतं, पण मी मात्र मला हे लक्षात आल्यानंतर मी आदरणीय नामदार जयकुमार भाऊंशी चर्चाही केली. त्यांनाही विनंती केली की आपण यावर काही मीटिंग घेऊन प्रयत्न करावा आणि येत्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये मी अनेक आमदारांना, विरोधी आमदार, पक्षाचे आमदार, म्हणजे कुणालाही मांडता येतात असे लक्षवेधी सूचना असतील किंवा तारांकित प्रश्न असतील, अशा पद्धतीनं या संपूर्ण अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न करणार आहे. मी आता सातारच्या DFOशी बोललो. त्यांनी सांगितलं की बाबा हे थोडंसं आम्हाला वरनं आलेलं आम्हाला यात काही करता येत नाही. हा विषय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे, कारण GR हा सरकारचा GR आहे, महाराष्ट्र सरकारने GR काढलेला आहे. त्यामुळे तेही हातबल आहेत. पण त्यांचं म्हणणं आहे की कदाचित जसं आत्ता मध्यंतरी शासनाने ज्या जमिनीमध्ये गावठाण आहे किंवा आपलं गायरान आहे, तर गायरानामध्ये घरं बांधलेली आहेत, काहींनी दुकानं दाटलेली आहेत. अशा जमिनी या त्या लोकांना परत द्यायचा निर्णय केलेला आहे. त्यामुळं आम्हाला खात्री आहे की आत्ता असलेलं देवेंद्रजींचं सरकार असेल किंवा महायुतीचं सरकार असेल, हे सुद्धा या बाबतीत नक्की निर्णय करेल अशी आम्हाला खात्री आहे. पण तरीसुद्धा यावर आवाज उठवणं हे आमच्यासारख्याचं काम आहे. नाहीतर हा विषय जर कुणी आवाजच उठवला नाही, आजपर्यंत त्याच्यावर एकही बातमी कुणी आलेली नाही कुणाकडून. या पहिल्यांदाच बहुतेक म्हणजे माझ्या निदर्शनाला तरी बातमी अजून आलेली नाही. आणि त्यामुळे सुरुवात आपण खटाव तालुक्यापासूनच करूया. आणि माझी विनंती आहे पत्रकारांना की हा सगळा विषय शेतकऱ्यांच्या देशोधडीला लागण्याचा विषय आहे. आणि त्यामुळे आपण देखील याला चांगली प्रसिद्धी कशी मिळेल अशा तऱ्हेनं प्रयत्न करावा एवढी इच्छा आहे. अनेक शेतकरी इथं आलेलेच आहेत. त्यांच्या व्यथा ह्या भयानक आहेत. म्हणजे यासाठी आम्हाला जे काही करावं लागेल ते मी करणार आहे. उद्या आंदोलन करायची वेळ आली, मोर्चे काढायची वेळ आली. आता बरेच वर्ष मी काही तुरुंगात गेलो नाही आणि माझंही जरा आंदोलन करायचं मध्ये मी विसरायला लागलो होतो. तर आता हे एक चांगलं हातात मिळालेलं आहे. अर्थात मी शेतकऱ्यांच्या हितासाठी लढतोय. मला एक गुंठासुद्धा जमीन नाही आहे आणि माझ्या जमिनीत जायचा प्रश्नच नाही काही. जावयांना माहित आहे आमच्या. हे फक्त आपल्या इथल्याच फॉरेस्टने केले का जिल्ह्यात अख्ख्या महाराष्ट्रात आहे. GR महाराष्ट्राचा आहे. हा GR महाराष्ट्राचा आहे. पण अजून कुणीच कसं काही केलं नाही. कारण वनक्षेत्राच्या महसुली यांनी काय म्हटलं या GR मध्ये की पूर्वी महसूल खातं आणि वन विभाग हे यांची तारतम्य राहिलं नाही आणि त्यामुळे ह्या जमिनी शेतकऱ्यांच्याकडे गेल्या असं त्यांनी गृहीत धरलंय. म्हणजे ह्या मूळच्या जमिनी आमच्याच आहेत असं वन विभाग म्हणतंय. पण महसूल विभाग त्या काळचा आणि त्या काळचा वन विभाग यांच्यात तारतम्य राहिलं नव्हतं आणि म्हणून ह्या जमिनी शेतकऱ्यांनी घेतल्या आणि शेतकऱ्यांनी कसल्या असा यांचा या GR मध्ये उल्लेख स्पष्ट आहे. आणि त्यामुळं पूर्वीच्या सरकारमध्ये झालेल्या भानगडी या आता निस्तराची वेळ आलेली आहे असं अंदाज दिसतंय. कारण स्पष्ट त्यामध्ये GR मध्ये उल्लेख आहे तसा. आणि हा संपूर्ण महाराष्ट्राचा विषय आहे. कदाचित देशात सुद्धा असं होत असेल असं मला वाटतंय. कारण फॉरेस्ट हे काही केवळ एका राज्यापुरतं नाही आहे आणि फॉरेस्टचे कायदे फार विचित्र आहेत. त्यामुळं याच्यावर आवाज उठवून शासनाकडे दाद मागणं आणि या शेतकऱ्यांना देशोधडीला लागण्यापासून वाचवणं यासाठीचा हा आमचा खटाटोप आहे. नामदेव शिंदे, मोराळे, तालुका गटाव, जिल्हा सातारा. माझ्याबरोबर आता हे दिसत आहेत ते मोराळे, मायनी, मराठानगड म्हणजे गुंडेवाडी या ठिकाणाहून आलेले शेतकरी आहेत. आमच्या जमिनीवरती महाराष्ट्र शासनाने जो आता एप्रिल 2026ला जो GR काढलेला आहे, जमिनीवरती
वन विभाग, महाराष्ट्र शासन वन विभाग असा शेरा मारलेला आहे आणि आमची नावं कमी केलेली आहेत. आमच्या महाराष्ट्र शासन वन विभाग राखीव वन असा रिमार्क मारल्यानंतर म्हणजे नाव घातल्यानंतर लाभार्थी म्हणून शेतकऱ्यांचे नाव आहे. आता हे आम्ही पाहिल्यानंतर आमचे मायनीचे माजी आमदार डॉक्टर दिलीपरावजी येळगावकर साहेब यांच्याकडे गेलो. आम्ही शेतकरी सगळे अगोदर संघटित झालो आणि आम्ही चर्चा केल्या आम्हाला काय करता येईल. तर ॲक्च्युली हा जो JR आहे तो शेतकऱ्यांच्या जगण्याचा हक्क हिरावून घेणारा JR आहे. आज शासनाच्या आम्ही अनेक वन खात्याच्या अधिकाऱ्याशी चर्चा केली तर त्यांचं म्हणणं असं आहे की या JRमुळं शेतकऱ्यांना काही त्रास होणार नाही, परंतु हे सर्व खोटं आहे. या JRमुळं आणि आमची नावं 7-12 कमी केल्यामुळं आमच्या जगण्याचा हक्क हिरावून तर घेतलाच घेतला. या जमिनीमध्ये आमचे आजोबा वडील आमची 3री पिढी ही आहे आणि फॉरेस्ट खातं असं म्हणतं आहे की आमच्या जमीन. तर कुठेही तसा 7-12वरती फॉरेस्ट असा उल्लेख नव्हता नाही. शिवाय आम्हाला नाव आमचे कमी करताना आम्हाला बोलण्याची किंवा आमचं म्हणणं ऐकण्याची संधी अजिबात दिलेली नाही. आमच्या या जमिनीमध्ये आम्ही वडिलांची आजोबापासून कष्ट करून या जमिनी लेवल केलेल्या आहेत, माती भरलेली आहे, विहिरी पाडलेल्या आहेत, पाईपलाईन केलेली आहे, त्याच्यात पक्की घरं आहेत, आमची जनावरांसाठी गोटे बांधलेले आहेत, पक्के गोटे आहेत, शेड आहेत. हे सगळं असताना जर हे असं शेरा आला तर आम्ही आता यापुढे काय करायचं म्हणून आम्ही सगळे व्यथित झालो आणि डॉक्टर येळगावकर साहेबाकडे आलो आणि त्यांनी आज आपणा सगळ्यांना ही आमची बातमी, आमची माहिती, आमची कैफियत शासन दरबारी म्हणजेच येणाऱ्या नागपूर अधिवेशनामध्ये मांडण्याची ग्वाही दिलेली आहे. संबंधित मंत्री महोदयांना भेटून त्यासंबंधी काय JR मागे घेता येतोय का, काय अन्य काय बदल करता येतो की याच्याबद्दल आम्हाला आज या ठिकाणी त्यांनी ग्वाही दिलेली आहे. आम्ही शेतकरी त्यांच्या सर्व पाठीशी आहोत, परंतु हा आमचा आक्रोश शासनाने जरूर ऐकावा की आमच्या जमिनीच्या वरती जो हा JR आणलेला आहे तो JR लवकरात लवकर रद्द करावा. ही रद्द नाही केला. सामाजिक, सांस्कृतिक, कृषी, शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढारी न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.